नमस्कार. हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांनी आता परमिटची आता काय आवश्यकताच नसल्यागत आहे की ई रिक्षाला तर केंद्र सरकारनं परमिटच काय लागू केलेलं नाही आणि आता ते लवकर होईल का नाही हे बी सांगता येत नाही. तर आता परमिट करू नका. मुळातच आहे काळा बाजार इथं. ज्यांना कुणाला रिक्षा टॅक्सी चालवायची आहे ना त्यांनी ई रिक्षा घ्या आणि बिंदासपैकी तुम्ही मीटरनं व्यवसाय करा. पण ह्या गाड्या कुठल्याही ऑनलाईनला जोडता येणार नाही. तुम्हाला मीटरनंच व्यवसाय करावा लागेल. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि तुमच्याकडे लायसन बिल्ला वगैरे लागणार, पोलीस रिपोर्ट लागेल, तुमचं काय राशन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड, ही सगळी कागदपत्र मात्र लागणार आहेत. आणि भविष्यात ज्या टायमाला इथं परमिट लागू होईल ई रिक्षाला त्यावेळेला तुम्हाला घ्यावं लागणार आहे. आणि मग ते प्रतिज्ञापत्रात तुम्हाला घालायचं आहे की मला STA RTA नियम मान्य आहेत आणि जर सरकारनं हिला कधी परमिट लागू करतील त्या टायमाला मी परमिट घेईन. जे नियम आहेत ते मला सर्व मान्य आहेत आणि त्या टायमाला मी परमिटची जी काय फी सरकार निश्चित करेल ती मी भरायला तयार आहे. ह्या अट्टीवर तुम्हाला ही घ्या. आणखीन तुम्ही व्यवसाय करा. RTOवाले तुमची ही गाडी पास करतात बरं का. आता परमिट करायचं नाही. परमिट राज हे खतम करायचं आहे. परमिट राज इथं परमिट राज मोठा आहे हो. 30% परमिट काळ्या बाजारानं चालतात. आणि बघा, आणि मराठी भाषा ही यावीच लागते बरं का. नियमच आहे तो, आजचा नाही पहिलाच आहेत नियम. ही उगाच काहीतरी तुम्ही घाबरून काय जाण्याचं काम नाही. आता हिंदी भाषिकांनी सुद्धा मराठी बोललं पाहिजे. जर रिक्षा टॅक्सी चालवायची तर बोलवायचं आहे. आपण जिथं राहतो जिथं आपण 2 पैसे कमावतो तिथं मराठी बोलायला काय आहे, तर तिथले कायदाच आहे हा. हे काही कोणाची काही जबरदस्ती नसते, काही नसते. फक्त ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार RTOचा होत होता, नियम तोडले जात होतं आणि परमिट राज हे निर्माण झालेलं आहे खोटी कागदपत्र वगैरे करून. आता खोटी कागदपत्र मात्र जोडू नका तुम्ही. आता राशन कार्ड हे तुम्हाला हवंच आहे. आता जर तुम्ही इथं मुंबईत राहतायसा, ठाण्यात राहतायसा, तर तुमचं वोटिंग कार्ड हवंच आहे ना. म्हणजे ही कागदपत्र तुमची पाहिजेत. शाळेचा दाखला लागतो. तुम्ही कितवी शाळा झालायचा, 8वी 9वी 10वी काय जे असेल ते जन्माचा दाखला लागतो. हे पेपर तुम्हाला द्यायचे आहेत. मराठी बोलायचं आहे, 2 वाक्य मराठी लिहायची असतात. हे लक्षात प्रत्येकानं घेतलं पाहिजे. आणि ह्या मीटरनं व्यवसाय करायचा. शिवाय ह्या रिक्षा ज्या आहेत, ई रिक्षा जे कोण घेतील त्यांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात सुद्धा सामील व्हायचं आहे. असं काय नाही. म्हणजे जरी तुमचा परवाना नसला तरी तुमचा गाडी नंबर वगैरे टाकून, चेसिस नंबर टाकून तुमचं ते बाकीची कागदपत्र अपलोड करायचे आहेत. राशन कार्ड वगैरे हे सगळं खाली परवाना अपलोड करायचा आणि फी भरायची. म्हणजे तुम्हाला सरकारकडून बी न्याय मिळणार आहे. असं काय नाही. कल्याणकारी मंडळाचा अर्जसुद्धा भरा.